वाजाले का खरं कर काय काय इथे ना स्केल चेंजर आणायचं. स्केल चेंजर पाहिजे. काय झालंय आपण हे भजनात वापरा. स्केल चेंजर तुम्ही स्वतः वापरा. असं करा. हे भजनात वापरा. काय होते आपल्या इथं भजन वर गेले की नाही सगळे 3-4 ला म्हणतात नाही आपण 1-2 ला कसं आहे माहिती आहे नाही आपल्याला नाही कसं आहे जे काय साहित्य वापरतो का नाही ते युनिक साहित्य वापरायला पाहिजे आपण कधी पण. स्केल चेंजर ठेवली सगळ्या नाही इकडच्या असा भाता नाही लोकांच्यासाठी नसली तर आपण स्वतःसाठी घ्यायचं. हे भजनासाठी वापरायला मी तेच सांगालो काय भजनासाठी वापरायला. त्यापेक्षा जर्मन किती काय असते त्याला काय म्हणतात जर्मन स्वराज ते बारकी असते ती एकदम बॉक्स पेटी. बॉक्स मध्ये असते बॉक्स पेटी. बॉक्स पेटी. बॉक्स पेटी अरे तुम्ही स्केल चेंजर जर घेतला का नाही तर बॉक्स पेटीच येते ती. बॉक्स पेटीच येते हो. पौर्णिमेनिमित्त आज इथं भजनाचा सोहळा पार पडला. पण फक्त हीच पौर्णिमा नाही तर गेली अनेक वर्षे एक व्यक्तिमत्व गडहिंग्लजवरून इथपर्यंत म्हणजे जवळपास 90 किलोमीटर रोज यायचं त्यावेळी आणि परत आता जायचं रात्रीचे 10:30 वाजले. तर महाराजांचा त्यांना आशीर्वाद कसा आहे किंवा त्यांना काय वाटते आपण 1-2 मिनिटात विचार. तर राऊत सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही इथे किती वर्ष येत आहे आणि कशी सेवा देत आहे. नमस्कार, मी संतोष शामराव राऊत. गडहिंग्लज जवळ शेंद्री माझं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं. गडहिंग्लजला मी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि काही वर्षापूर्वी म्हणजे 2008 साली माझी इथं गगनबावड्याला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आणि त्यानंतर माझा गगनबावड्याशी खरा परिचय झाला. त्यावेळेपासून गगनगिरी महाराजांची सेवा सुरू आहे. दर पौर्णिमेला आधी श्रावण महिन्यात सेवा सुरू होती. दर श्रावण सोमवारी आम्ही यायचो आणि आता सध्या ही सेवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी दर पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सुरू आहे. तुम्ही कुंभमेळ्यातून आलेला आहात. कुंभमेळ्याला जाऊन तिथं अरबुने साहेब आणि तुम्ही दोघंही गेला होता आणि आज गगनगडावरती आलाय आणि तुम्ही इथं आल्यानंतर नेहमी चैतन्याचं वातावरण असते आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं मामांचं सुद्धा काम करताय. मामांसाठी तुम्ही त्यांची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचावी त्याबद्दल एक अर्ध्या मिनिटात किंवा 1 मिनिटात काय सांगाल. कुंभमेळ्याची आठवण काढला मला मागापासून असं जाणवतंय की कुंभमेळा तिकडे सुरू आहे. महाराज इथं आहेत का नाहीत कारण महाराजांना म्हणजे कुंभमेळा फार मोठं महाराजांचं हे आहे ते. महाराज कुंभमेळ्यात आहेत का इथं आहेत मागापासून मी विचार करतोय. पण महाराज हे सर्वत्र आहेत कारण आपण मगाशी भजन करताना अनुभवलं. भजन करताना अनुभव असा आला की खरोखर त्या स्वरातून आणि त्या शब्दातून जाणवत होतं की ते स्वतः ऐकायला लागलेत असं जाणवत होतं. म्हणजे माझ्या मनात पहिल्यांदा इथं आल्यानंतर आलं होतं अरे आता कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यातली पौर्णिमा आहे माघ पौर्णिमा. तिकडे 144 वर्षानंतरचा कुंभमेळा सुरू आहे आणि महाराज तिकडे आहेत का म्हणून पहिल्यांदा भजन सुरुवात करताना मी महाराजांना बोलूया असं म्हटलं. तर नंतर असं जाणवलं की खरोखर महाराजांनी प्रसिद्धी दिली की खरोखर महाराज फक्त कुंभमेळ्यातच नव्हे तर महाराज ब्रह्मांडात भरून उरलेले आहेत. त्यामुळे असं म्हणायचं कारण नाही की तिकडं नाहीत आणि इकडं आहेत असं म्हणायचं कारण नाही. महाराज इथं सुद्धा आहेत आणि आपल्या हृदयात सुद्धा आहेत. चराचरात ब्रह्मांडात महाराज आहेत आणि म्हणूनच त्यांची सेवा सुरू आहे.
व्हिडिओ करण्याचं किंवा ही बातमी करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे की गगनगिरी महाराजांना विश्वगौरव सन्मान झाला, तो सुद्धा कुंभमेळ्यात झाला होता आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नाव महाराजांच्या त्या तपोभूमीत इथं सुद्धा आम्ही नेहमीच दर्शनाला येतोय, पण महाराजांचं नाव अगदी महाराष्ट्रभर आणि देशभर आहे आणि याच कुंभमेळ्या निमित्तानं महाराजांची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला होते. तर राऊत सर, तुम्हाला पुढच्या कामासाठी सुद्धा, तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. त्याचबरोबर तुमच्याबरोबर असलेल्या सगळ्या टीमला सुद्धा आमच्या नेक्स्ट टीव्ही कडून शुभेच्छा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. बोला बोला बाळूमांच्या नावानं. Thank you.
Thank you.